चडचणकर ट्रॅव्हल्स ही आमची तिसऱ्यांदा ट्रिप आहे। लोहर सकाळपासून निघाल्यापासून आम्हाला संध्याकाळपर्यंत छान अनुभव आलेला आहे। अतिशय छान सुंदर, बरेच जण फॅमिली सोबत एन्जॉय करत आहेत। यूं कट जाएगा सफर साथ चलने से, कि मंजिल आएगी नजर साथ चलने से। चडचणकर ट्रॅव्हल्स यांच्या वतीने श्रावणानिमित्त रामलिंग, वडगाव सिद्धेश्वर मंदिर, कपिलधार आणि कुंथलगिरी या ठिकाणी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी 10 ऑगस्ट रोजी 4 लक्झरी बसमधून जवळपास 200 सोलापूरकरांनी श्रावणाची भटकंती अनुभवली। अनेकांनी कुटुंबासह सहभागी होऊन देवदर्शनासह मस्त धमाल केली। फक्त 941 रुपयात लक्झरी बसचा प्रवास, सकाळी आणि सायंकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, पाणी बॉटल, टूर मॅनेजर असे नियोजन होते। श्रावणात प्रत्येक रविवारी ही वन डे ट्रिप निघणार आहे। चला तर पाहूया कशी झाली चडचणकर ट्रॅव्हल्सची वन डे ट्रिप। नमस्कार, मी जगदीश चडचणकर, चडचणकर ट्रॅव्हल्स। तरी आज 10 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या इथून कमीत कमी बघा एक 200 लोक रामलिंग, कपिलधारा, कुंथलगिरीला चाललेले आहेत। तरी लोकांचा ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप प्रतिसाद येत आहे। लोकांच्या दर्शनामुळे लोकांचं खूप प्रत्येक शिखर शिंगणापूर असू दे, अष्टनायक असू दे, रामलिंग, कपिलधारा असू दे, प्रत्येक देवदर्शनाला खूप महिला वर्ग आणि पुरुष वर्गांचं खूप प्रतिसाद आपल्याला भेटत आहे। आणि अजून आपल्याला ह्या सर्व्हिसमुळे आपण उज्जैन, ओंकारेश्वरची पण एक्स्ट्रा गाडी काढलेली आहे आणि श्रीशैल, महानंदी, तिरुपतीचे पण गाडीचे ट्रिप काढलेले आहेत। या 25 तारखेपर्यंत श्रावण महिना असल्यामुळे आपल्याला लोकांना सोलापूरकरांनी भरपूर प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे आणि असंच तुमचं प्रेम राहू दे। वन डे आपले रामलिंग, कपिलधारा, कुंथलगिरीचं प्रति सीट 941 रुपये रेट आहे प्रति सीटला। तर त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, 2 टाईम चहा, कॉफी, 3 टाईम पाण्याची बॉटल हे आपण व्यवस्था केलेली आहे लोकांची। त्या लोकांचं खूप प्रसिद्ध आलेलं आहे। सध्या आता टोटल 5 बस निघालेले आहेत आणि अष्टनायकला 1 बस, उद्या 1 बस निघालेली आहे। तुमच्या लोकांचं असंच प्रेम आणि असंच आशीर्वाद आपल्याला चडचणकर ट्रॅव्हल्सला राहू दे। समोरची ही बस आहे ही अष्टविनायक यात्रेला निघालेली आहे आणि हे मागच्या 4 बसेस आपल्या कुंथलगिरी, रामलिंग, वडगाव सिद्धेश्वर या टूरला निघालेले आहेत। सर्व बस मार्गस्थ झालेले आहेत। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की। मी परशुराम कोकणे आहे आणि इको फ्रेंडली क्लब म्हणून आमचं एक ऑर्गनायझेशन आहे जे चडचणकर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आम्ही खास करून सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग आयोजित करत असतो। त्यामुळे आमचं आणि चडचणकरांचं एक वेगळं नाव आहे। आता चडचणकर ट्रॅव्हल्सचं नाव तुम्हाला माहितीच आहे, सोलापुरात अतिशय विश्वासाने नाव घेतलं जातं। म्हणजे कुठेही जायचं असू दे, महाराष्ट्रात जायचं असू दे, सोलापुरात जायचं असू दे किंवा कुठेही परराज्यात आहे, चडचणकर ट्रॅव्हल्स शिवाय आपल्या सोलापूरला पर्याय नाही आहे आणि अतिशय विश्वासानं सेवा देणारं एक ट्रॅव्हल्स कंपनी आहे चडचणकर ट्रॅव्हल्सनी आजच्या आयोजित केलेल्या या ट्रिपला आपण जोरात टाळ्या वाजवून प्रतिसाद देऊया। माझं नाव अर्णव जगदीश चडचणकर आहे। मी काकू, माझी आजी आणि मम्मी, बहीण दोन्ही आलोत। मी चडचणकर ट्रॅव्हल्समध्ये खूपदा प्रवास केला आहे। हे पण माझे सगळ्यात चांगले प्रवास होते। ते ॲडव्हर्टाईज बघूनच आम्ही एवढं मागे लागलो की आम्हाला यायचंच आहे आणि तो योग आज आला। श्रेयस कवटे आहे, मी आता 3वीत शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव दमानी विद्या मंदिर आहे। माझ्याबरोबर
मी, माझा भाऊ, माझी आई आली आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मायसेल्फ अश्विनी सोमनाथ चडचणकर आहे. मी एकदा अष्टविनायकला जाऊन आले आमच्या बसमध्ये. हे माझं सेकंड ट्रिप आहे. सगळं क्रेडिट मम्मीलाच जाते. माझं नाव सुप्रिया श्रेयस कवठे. माझं फर्स्टच ट्रॅव्हलिंग आहे चडचणकर ट्रॅव्हल करून. सुरुवातच खूप छान झालेली आहे. मस्त वाटतंय. मला वाटत नव्हतं की मी येईल म्हणून. 8 दिवसापासून मी आणि माझे मिस्टर खूप प्रयत्न करत होतो आणि आम्ही वेटिंग मध्येच होतो. आमचे 4 जावा आणि ननंदबाई आलेले आहेत माझ्या बरोबर. आणि आता मला खूप छान वाटते. म्हणजे आले पहिल्यांदा, पण सकाळपासून खूप मज्जा आलेली आहे. मी फॅमिली फ्रेंड सर्कल या दोघांच्या माध्यमातून आम्ही इथे ट्रॅव्हल्स करतो आहोत. मी अर्चना सोमनाथ मठपती. ऑन ड्युटी माझं नाव अर्चना पंजया स्वामी आहे. मी महाराष्ट्र पोलीस दलात मागील 23 वर्षापासून सेवा करते. चडचणकर ट्रॅव्हल सोबत माझे याच्या आधी कोकणे सरांसोबत त्यांच्याद्वारे माझे ट्रिप्स झालेले आहेत. आम्ही रतनगड वगैरे ट्रेकिंग केलेली आहे. फक्त स्पेशली आता रामलिंगसाठी आम्ही निघाली. खास करून मला मागील 4 वर्षापासून इच्छा होती रामलिंगला जायची, पण तो योग आज घडलाय. मी चडचणकर ट्रॅव्हल्सचे थँक्यू म्हणते त्यांना. आपला पहिला स्टॉप झालेला आहे. नाश्त्यासाठी आपण थांबलेलो आहोत. इकडे नागोबा मंदिर, सांगवी, मार्डी, तुळजापूर या परिसरात आपण नाश्त्यासाठी थांबलो. मॅडम गुड मॉर्निंग. प्रवास कसा सुरू आहे? छान चालू आहे. काय काय आलंय नाश्त्याला? उपमा, हा, लिंबू शेव. येस, गरम आहे, छान आहे. गरम आहे. प्रवासाची एक्साइटमेंट कशी आहे? छान. पाऊस पडतो त्यामुळे वातावरणही छान. म्हणजे श्रावण, खरा श्रावण वाटतोय. म्हणजे आपल्या सोलापुरात राहून आपल्याला श्रावण बऱ्याच जरा उन्हाळाच वाटतो, पण आता इथं जरा हिरवळ, पावसाचे थोडे थोडे सरी. बरोबर आहे. हा, कसं वाटतंय? बरं. हा, नाश्ता छान आहे. गरमागरम. सर्वजण इकडे नाश्त्याला बसलेले आहेत. बरेच जण फॅमिली सोबत आलेत, त्यामुळं अतिशय उत्साहाने एक फॅमिली ट्रिपच यांची सगळ्यांची सुरू आहे. सगळ्यांनी इकडे बघा. नमस्कार सगळ्यांना. छान छान वाटते. हा, श्रावणातली आपली ही ट्रिप उत्तम आहे. फॅमिली सोबत हो एकदम छान. नाश्ता पण छान आहे. उपमा घरगुती आहे. सगळ्यात महत्वाचं घरगुती आहे. टेस्टी. बऱ्याचदा प्रवासामध्ये आपल्याला घरगुती मिळत नाही. खूप छान आहे. हॉटेलमध्ये पेक्षा घरगुती चांगला आहे. सर्विस चांगली आहे. त्याला दोन्ही ऑप्शन आहेत, म्हणजे उपीट पण आहे आणि साबुदाणा खिचडी पण आहे. लाईव्ह किचन आहे. सगळ्यात महत्वाचं इकडे आपण प्रत्यक्ष इथं बनवून देतोय सगळ्यांना, त्यामुळे लाईव्ह किचन आपल्याला प्रत्यक्ष बघून नाश्त्याचा आनंद घेता येतो. गुड मॉर्निंग. कसं सुरू आहे प्रवास? छान आहे सर. हा, नाश्ता मस्त आहे. गरमागरम आहे का? पूर्ण फॅमिली आला दिसते तुम्ही? हो सर. जॉईंट फॅमिली आहे. हे 2 दीदी आहेत आणि आपल्या या आजच्या वन डे ट्रिपला निघालेत. काय नाव तुझं? धनश्री. आणि तुझं? श्रावणी. श्रावणी. कोण आहेत तुम्ही? मैत्रिणी, बहिणी? आम्ही मैत्रिणी आहे. पण बहिणीसारखंच आहे. हा, समजा. हा. का भांडतो? नाही भांडतो. भांडतो. खरं खरं सांगायचं आज. हा भांडतो. आणि प्रवासाची मजा घ्यायला तर झोपला मग मजा घेतो. हा, काय काय आलं नाश्त्याला? नाश्त्याला उपीट आहे, गरमागरम शेव आहे उपीट. आणि गरमागरम आलाय. छान आलाय. हे आपले सगळे सारथी आहेत, चडचणकर ट्रॅव्हलची मॅनेजमेंट टीम. एकतर आपण सकाळपासून यांना कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय, पण सापडत नव्हते. पण आता नाश्त्या ठिकाणी मात्र बरोबर सापडलेले आहेत. तर बघा, मस्त चहा तयार होत आहे. लाईव्ह किचन चडचणकर ट्रॅव्हलच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, समोर आपल्याला बनवून दिलं जातं गरमागरम. मस्तपैकी आमचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला निघालेलो आहोत. नाश्त्यामध्ये उपीट होतं आणि साबुदाणा खिचडी. प्रवासाला सुरुवात झालेली आहे. मी लतिका कट्टीमनी मॅडम मंद्रुपला आहे, प्राध्यापिका आहे. माझ्या 2 कलिग आहेत आणि माझा हा पहिला अनुभव आहे चडचणकर ट्रॅव्हल्स सोबत. आणि सांगायचं म्हणजे आम्ही पहिला अष्टविनायकच करणार होतो, पण योगायोग असा आला की आम्ही रामलिंगलाच चाललो पहिल्यांदा. आणि मगापासून बोलायचं होतं, मी म्हणलं जरा नाश्ता केल्यावर बोलूया, म्हणजे ताकद येते थोडी. आली का? आली ना. हो, मग तर आपण आता गाण्याच्या भेंड्याची सुरुवात करूया. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से कि मंजिल आएगी नजर साथ चलने से. तर जाऊ ही शर्यत रे आपुली. सस
कसा तो कसा इमली खट्टी मीठे पे इस जंगल में हम दो से चल घर जल्दी हो गई देर। मस्त प्रवास सुरू आहे आपला आणि आपण बघतो इकडे आता आपल्याला मोठे मोठे पवनचक्क्या पण दिसायला लागलेले आहेत आणि आपण आता अगदी धाराशिवच्या जवळ आहोत. मस्त रस्ता, हिरवळ, सुंदर, एकदम मस्त वाटतंय. आणि आपले समीर दादा गाडी चालवत आहेत. इकडे आपले त्रिगुळे मामा, माळी, एकदम मस्त उत्साही वातावरण दिसून येत आहे. आता आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र सिद्धेश्वर देवस्थान वडगाव या ठिकाणी. या ठिकाणी श्रावणानिमित्त मस्त यात्रेचा माहोल आहे आणि आपल्या चडचणकर ट्रॅव्हलच्या सगळ्या बस इथं येऊन थांबलेल्या आहेत. एक एक करून सगळेजण खाली उतरत आहेत आणि आता आपण देवदर्शनाला निघूया. चला. श्री सिद्धेश्वर देवस्थान वडगाव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता आपलं सिद्धेश्वराचं दर्शन झालंय आणि पुढच्या प्रवासाला आपण निघालो. चला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की. श्री स्वामी समर्थ महाराज की. आम्ही चडचणकर ट्रॅव्हल्स बरोबर हे मला वाटतं तिसरं किंवा चौथं आमची ट्रिप आहे यांच्याबरोबर. आम्ही 10 दिवस अरेंज केलेल्यामध्ये गेलो होतो, पण आम्हाला 10 दिवसामध्ये एक दिवसही वाटलं नाही की आम्ही म्हणजे अनकम्फर्टेबल असं आम्हाला कधीच वाटलं नाहीये. प्रत्येक दिवस अगदी मजेत गेला आणि सगळ्या सोयी आणि सुविधा त्यांनी छान पुरवल्या आम्हाला. आणि यांच्यावर येण्यासारखं आता माझ्या मिस्टर म्हणण्यासारखं आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पावसाळ्यात तर खाण्यापिण्याचाच असतो आणि त्यांचं मॅनेजमेंट खाण्यापिण्यापासून अगदी आपलं पर्सनल अगदी सेक्युरिटीपर्यंत त्यांचं सगळं व्यवस्थित मॅनेजमेंट आहे. त्यामुळं त्यांना धन्यवाद. आणि ट्रिप सुहाना सफर और मौसम हसी असं होणार आपला आज ट्रिप. पाऊस असल्यामुळे सगळीकडे हिरवळ छान आहे. लास्ट इयर CS स्टुडंट आहे. सकाळपासून मी आता माझ्या फॅमिलीसोबत ट्रॅव्हल करत आहे. तर ह्यांनी जे पुरवलेली सुविधा आहेत मला खूप आवडल्या. आणि बाकी गोष्ट म्हणजे बाकीचे ट्रॅव्हलर्स आहेत ते असे बसमध्ये जसं आता सरांनी म्हटलं की आपण या सेशन नंतर गाण्याची भेंडी घेऊ, पुढे जे काही अजून इव्हेंट्स असेल तर ते मला आवडलं. आणि सगळी मला वाटायचं की आता आपण गेलो तर फक्त फॅमिलीसोबत बोलणं होईल, 4 लोकांशी ओळख होणार नाही हे मला वाटलं. पण जसं सरांनी बोललं की आता आपण इव्हेंट्स हे जे काही आहेत ऍक्टिव्हिटीज करू, तर जसं मॅडमनी म्हटलं की सगळ्यांसोबत आपली ओळख वाढेल, एक ग्रुप मोठं होईल आणि कदाचित सोशल ट्रिपलाही आपण सगळं सापडत असतो. माझं विजय सिंह राजपूत माझं नाव. पोलीस खात्यामध्ये हेड क्लर्क म्हणून सेवा केलेली आहे. मी चडचणकर ट्रॅव्हल सोबत आतापर्यंत 8 वेळा प्रवास केलेला आहे. 8 मध्ये 3 वेळा अष्टविनायक झालेले आहे. 3 वेळा अष्टविनायक दर्शन झालेलं आहे माझं. आणि अष्टविनायक यांचे सगळ्यात बेस्ट आता म्हणजे यांची अष्टविनायक यात्रा स्पेशल असते, एकदम स्पेशल, एकदम अफलातून आहे यांचं. भरपूर लाड, यांच्याशी तोड कुणीही करू शकत नाही. सोलापूरच्या भरपूर लाड करते. भरपूर लाड म्हणजे काय, तुम्हाला पोट भरून पोट फेमस खाऊ घालतात. आणि भरपूर आयटम आणि प्रत्येक जेवणात स्वीट असतो यांचा. त्याबद्दल काय, जेवणाबद्दल काय यांची तक्रार नाही. एकदम जबरदस्त प्रोग्राम आहे. आम्ही गेल्या वर्षीच हैदराबाद टूर प्रोग्राम केला. हैदराबाद मध्ये सुद्धा एकदम व्यवस्थित जबरदस्त कार्यक्रम झाला. ते रामोजी फिल्म स्टुडिओ आहे, जवळजवळ 1 दिवस पूर्ण त्यालाच हे लागतं. जबरदस्त येते ती सुद्धा. हैदराबाद ट्रिप सुद्धा एकदम चांगली झाली. गणपतीपुळे सुद्धा चांगले, महाबळेश्वर, केतन या सगळ्या ट्रिप केलेल्या आहेत मी. आणि आता चडचणकर ट्रॅव्हल्स बद्दल बोलायचं म्हणजे त्याचे मॅनेजर, त्यांचे ड्रायव्हर सगळे शिस्तबद्ध आहेत. ड्रायव्हर सुद्धा त्यांचे बरेचसे ड्रायव्हर एसटीचे ड्रायव्हर जे असतात ना, नियमात बांधलेले पद्धतशीर चालवणारे मोठ्या गाड्या, ते ड्रायव्हर नेमलेले असतात किंवा रिटायर झालेले लोक घेतात. त्यामुळे एकदम चडचणकर ट्रॅव्हल्स एकदम आपलातून कामगिरी आहे. पूर्वी यांची एकच गाडी होती चडचणकर ट्रॅव्हल्स. त्यावेळी मी अष्टविनायक पहिल्यांदा केलेलं आहे. आता यांचे 12 ते 13 गाड्या आहेत. जवळ म्हणजे एवढी प्रगती झालेली आहे. हे प्रगतीचे लक्षण काय आहे म्हणजे यांची जबरदस्त तुमची सेवा, ग्राहकाची सेवा एकदम जबरदस्त करतात हे लोक. त्यामुळे चडचणकर ट्रॅव्हल्सना
पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि असेच मी पुढचे प्रवास करत राहील. ओके. नमस्कार, मी सायली सगर, नर्सिंग स्टुडंट आहे आणि चर्चनकर ट्रॅव्हल्स सोबत हा माझा पहिलाच अनुभव आहे. आता एक डेस्टिनेशन झालंय, त्यामध्ये इतकं छान वाटलं की ह्याच्या पुढचा प्रवास सुद्धा खूप मस्त होणार याची खात्री पटली आहे. आणि ज्यांना अनुभव आहे त्यांचं बोलणं ऐकून सुद्धा असं वाटतंय की प्रवास खरंच खूप छान होणार आहे. आणि वातावरण सुद्धा असं भारी आहे, खूप छान वाटतंय. सगळ्यांच्या मनात आता एकच गाणं असेल, हिरो आणि सर्ग हा गवतीने जीवन सफर करा मस्तीने. खूप छान वाटतंय. हा माझा चर्चनकर ट्रॅव्हल्सचा दुसरा प्रवास आहे. पहिला या अगोदर 2023 साली मी अष्टविनायक यात्रा यांच्यासोबत केलेली आहे. अतिशय छान असं आयोजन यांचं असतं ट्रॅव्हल्सच्या ह्याच्यामध्ये. जेवण पण अतिशय चांगलं असतं, राहण्याची व्यवस्था आणि साईट सीइंगसाठी पण ते भरपूर वेळ देतात. तर ह्याच्यात वाद नाही की ट्रॅव्हल्स अतिशय सुंदर, चर्चनकर ट्रॅव्हल्स अतिशय सुंदर अशी ही सेवा देत असते. आता आपला आलेला आहे दुसरा स्टॉप रामलिंग. रामलिंगसाठी आपण आता बस थांबवलेली आहे. सर्वजण उतरत आहेत. मस्त असा जंगलाचा परिसर, भरपूर झाडी. आज रविवार आहे, भरपूर ग्रुप आलेले आहेत. पार्किंगला सुद्धा भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. रामलिंग परिसरात आपण आलेलो आहोत. दर्शनाला आता आपल्याला जायचं आहे. गर्दी दिसते. इकडे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत. मंदिराच्या जवळ आपण आलेलो आहोत. श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान एडशी. हर 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 हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या ठिकाणी आपल्याला जटायूची समाधी आहे. रामलिंग देवस्थान हे याचसाठी प्रसिद्ध आहे. माझं नाव रामलिंग अनिल स्वामी. मी इथला रामलिंग मंदिराचा जटाई पक्षीचा समाधीचा पुजारी. इथं आल्यानंतर असं भाविकांना वाटतं की महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. हे ठिकाण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील रामलिंगेश्वर ठिकाण आहे. इथं रावणाचं जटाईचं युद्ध झालं ते ठिकाण म्हणजे हे रामलिंगेश्वर ठिकाण आहे. रामलिंगाचं जटाईचं युद्ध झालताना रावणाने जटाई पक्षाचे पंख छाटले गेले. ते समाधी जटाईची हित आहे. त्याला बाण मारून पाणी काढून 3 दिवस मुक्काम करून जटाई पक्षाची समाधी स्थापना करून पुन्हा शिवलिंग स्थापना केलेलं आहे. जटाईचं ठिकाण म्हणजे हे रामलिंगेश्वर ठिकाण आहे. सोहिमलिखित लिंग रामाने लिंगाला स्थापना केला म्हणून रामलिंगेश्वर नाव पडण्यात आलेलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही आलोय. इकडे मस्त एक ओढा वाहतोय आणि पुढे धबधब्याकडे लोक निघालेले आहेत. मस्त गरमागरम भजीचा वास येतोय. स्टॉल लागलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाण्यात, ओढ्यातल्या पाण्यात बसून आपण भजी खाऊ शकतो. पाण्यातून चालत चालत आम्ही इकडे धबधब्याच्या दिशेने आलोय. बरेच लोक फॅमिलीला, छोट्या मुलांना पण घेऊन आलेत. मस्त एन्जॉय करत आहेत. अतिशय छान सुंदर असा हा धबधबा. बरेच जण भिजण्याचा पण आनंद घेत आहेत पलीकडे. मस्त सुंदर छान अतिशय सुरक्षित असा हा धबधबा, रामलिंगचा धबधबा. धबधब्यापाशी एन्जॉय करून आता पुन्हा एकदा मंदिराच्या बाजूने आम्ही परत निघालोय रिटर्न. आम्ही इथे वरच्या बाजूला आलोय. बरेच जण वर पण पायरीनं येत आहेत. छान सुंदर दिसतंय मंदिर. रामलिंगचं दर्शन झालंय आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय. चला. मैंने नहीं जाना तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना तूने नहीं जाना. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. आता आपल्या जेवणाचा ब्रेक झालेला आहे. इंद्रायणी फॅमिली रेस्टॉरंट व्हेज हॉटेल या ठिकाणी आपल्या जेवणाचा ब्रेक आहे. जेवणाला काय काय ते बघूया आपण. जेवणाला आहे गरमागरम रोटी, गरमागरम चपाती, पनीर,
डाळ भात आणि शिरा आणि सलाड. चला जेवण करूया. यश कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय येऊन. एक ट्रिप एकदम छान चाललेली आहे. जेवण वगैरे आहे. जेवण कसं सुरू आहे? चांगला. हा प्रवास एकदम छान वाटलं आहे. एन्जॉय करावं का मॅडम? जेवण कसं सुरू आहे? एकदम छान. हा क्वालिटी जेवणाची. एकदम प्रवास कसा सुरू आहे? एकदम छान. मस्त संगीतमय प्रवास सुरू आहे. जे आले नाहीत त्यांना काय सांगायचं आपल्याला? नाही, यायलाच पाहिजे. लोक वेळ काढत नाहीत स्वतःसाठी. काढायलाच पाहिजे. काढायलाच पाहिजे. या ट्रिपला येण्याचं सगळं क्रेडिट मॅडमला, कारण त्यांनी मला कन्व्हिन्स केलं चडचणकर ट्रॅव्हल्सकडनं जाऊया आणि एकदम उत्तम सोय होते. आणि खरंच मॅडम तुमच्यामुळे ट्रिप झाली. मी ह्याच्या पुढे पण चडचणकर थ्रू येणार आहे. येस. जेवणाचा सगळेजण मस्त आनंद घ्यायला लागलेले आहेत. जेवणानंतर आमचा प्रवास सुरू आहे कपिलधाराच्या दिशेने. मस्त पाऊस लागलेला आहे वाटेमध्ये. जाऊ दे. आता आम्ही कपिलधार या ठिकाणी आलेलो आहोत. बोला गणपती बाप्पा हर 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 हर. कपिलधार येथील श्री मन्मथ स्वामी देवस्थान या ठिकाणी आपण पोहोचलोय. बोला ओम नमः शिवाय. मंदिर परिसरामध्ये मी आलोय. वेगवेगळ्या गावचे लोक या ठिकाणी दिसत आहेत. भाविक दिसत आहेत. लाईन आहे पण फार दिसत नाही आहे, त्यामुळे झटपट लाईनमध्ये थांबून घेऊ. दर्शन करून आम्ही बाहेर पडलोय. कपिलधार धबधबा आणि मंदिराचा परिसर मी तुम्हाला दाखवतोय. या ठिकाणी कशा पद्धतीने हा धबधबा सुंदररित्या कोसळतोय. हे पाणी इकडं निघालेलं आहे. दर्शन झालंय, धबधबा पाहून झालाय आणि आता पुन्हा परत बसकडे निघालोय आम्ही. गर्दी कमी असल्यामुळे लवकर दर्शन झालं आमचं आणि पुन्हा आता बसकडे निघालोय. इकडे पण जत्रेसारखा माहोल आहे मस्त. शांताबाई दत्तात्रय पुजारी. कसं वाटलं प्रवास? व्यवस्थित वाटला आज. एन्जॉय केला का? हां केला. खंडोबाला सोडलं नव्हतं कधी. चला म्हणलं आज चडचणकरचं गाडी असल्यामुळे आपण चला म्हणलं. सुनीता माने. पहिल्यांदाच आली आहे मी फिरायला चडचणकर ट्रॅव्हल्समध्ये आणि खूप छान वाटलं. मला आनंद झाला की पहिल्यांदाच मी देवदेव करते असं. माझं नाव प्रेमकांत सुपेकर आहे. मी सोलापूरला सर्व्हिसला आहे. शिक्षक म्हणून मी काम करतो. तर चडचणकर ट्रॅव्हल्स ही खूप छान पद्धतीनं सर्व्हिस देणारी एक ट्रॅव्हल्स कंपनी आहे. खूपशा लोकांचं या चडचणकर ट्रॅव्हलवरती प्रेम आहे. लोकांचं लक्ष आहे तुमच्याकडे ॲक्च्युअल खरं तर. आणि तुमच्या टूर कुठल्या आहेत याच्यावरती ते वॉच करून आहेत आणि तुमच्या दरवर्षी चांगल्या ट्रिप अरेंज असतात. आणि आम्ही बऱ्याच वेळा गेलेलो आहे आणि आज देखील आम्ही या आजच्या दिवशी रविवारचा दिवस श्रावणातला बघून आम्ही देखील आज एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत. माझं नाव श्रावणी आणि आल्यापासून तर आम्ही खूप एन्जॉय केलो. आमच्याकडे डान्स तर खूप चालला आहे. आल्यापासून डान्स, म्युझिक, फन, एन्जॉयमेंट तर खूप चाललं आहे. आता इथं धबधबा वगैरे आम्ही बघितलो आणि रामलिंगमध्ये पण खूप एन्जॉय झालं. जे मित्र मैत्रिणी आले नाहीत त्यांना काय सांगायचं आपल्याला? त्यांनी लई मिस करायला. सांग तसं त्यांना नाव सांग. रिशिता आणि आकांक्षा खूप मिस करायला. आम्ही फोर्स केलो या म्हणून त्यांनी मिस करायला. आता काय करू शकत नाही त्यांना. फोटो बघून समाधान माना म्हणा. हां खरंच तेच करावं लागतं. मी सीमा उमाप. या ठिकाणी चडचणकर ट्रॅव्हल्सतर्फे आम्हाला जी व्यवस्था केली आहे अतिशय व्यवस्थित आहे. सकाळी वेळेवर आम्ही आल्यानंतर व्यवस्थित पद्धतीनं आमचं बसण्याचं नियोजन केलं आणि वेळेवर नाश्ता जेवण देखील करण्यात आलं. त्याचबरोबर आम्हाला सगळ्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शन वेळच्या वेळेवर सरांनी दिलेले आहेत आणि एन्जॉय करण्यासाठी गाडीमध्ये आम्हाला डीजे लावून दिला. त्यामुळं भरपूर एन्जॉय झाला. लहान मुलं भरपूर खेळले. मी डॉक्टर सुवर्णा शिवराज मठपती. आम्ही सोलापूरहूनच आलेलो आहेत.
चर्चनकर ट्रॅव्हल्स ही आमची तिसऱ्यांदा ट्रिप आहे. अलोहर सकाळपासून निघाल्यापासून आम्हाला संध्याकाळपर्यंत छान अनुभव आलेला आहे. जेवण उत्तम आणि प्रवास तर अगदी छान. पावसाची पण मजा घेतली आणि सहलीची पण मजा घेतली. धकाधकीच्या जीवनामध्ये जर मनाला विरंगुळा पाहिजे असेल आणि त्यामध्ये सत्कर्म म्हणजे देवाच्या दर्शनासाठी यायचं असेल तर ह्या ट्रिपला येण्यासाठी म्हणजे जे हे 4 ठिकाणी ट्रिप आहे, सिद्धेश्वर, कपिलधार, कुंतलगिरी आणि रामलिंग, तर या ठिकाणी अवश्य यावं. म्हणजे मनाला शांती मिळेल आणि वारंवार तुम्ही इथे येऊन तुमच्या जीवनामध्ये आनंद मिळवावा. कपिलधारचं दर्शन करून आता आपण निघालोय कुंतलगिरीच्या दिशेने. मस्त वातावरण आहे. सायंकाळचे जवळपास 5:30 होऊन गेलेले आहेत. आता सगळ्यांना वेध लागलेत कुंतलगिरीच्या दर्शनाचे आणि सोलापूरचे. आता आपण आलेलो आहोत कुंतलगिरी गावाच्या जवळ. समोर आपल्याला मंदिर दिसतंय. कुंतलगिरीला पोचलेलो आहोत आम्ही. आता वर निघायचं आपल्याला. हे ॲक्च्युली जैन देवस्थान आहे. अतिशय सुंदर, प्रशस्त, स्वच्छ. चला आता 1 2 1 2 करत आपल्याला वर निघायचं. वर जाताना अशा सुंदर पायऱ्या, निसर्गरम्य वातावरण आहे. थोडं पुढे आल्यानंतर अशा थोडंसं चढण आहे. हे चढत चढत आपल्याला वर जायचं. अवघ्या काही मिनिटातच आपण इथंपर्यंत पोचलोय. अजून थोडंसंच आपल्याला वर जायचं आहे. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरी. अखेर इथं पोचलोय. मस्त वातावरण आहे. उंचावरून सगळं आपल्याला दिसतंय. अतिशय सुंदर हिरवळ दर्शन घेतलेलं आहेत. कुंतलगिरीचं दर्शन करून आता आपण चहाच्या ब्रेकसाठी थांबलोय. या ठिकाणी तांबोळी फॅमिली रेस्टॉरंट आहे. कुंतलगिरीचा प्रसिद्ध ताजा खवा व पेढा. चडचणकर ट्रॅव्हल्सकडनं चहा सगळ्यांना दिला आहे आणि ज्यांना खव्याची पेढ्याची खरेदी करायची आहे त्यांनी या ठिकाणी करायला हरकत नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे बरेच जण खरेदी करत आहेत. सर्वजण चहाचा आस्वाद घेत आहेत. गरमागरम चहा. धमाल मस्ती चालू आहे. रिटर्नच्या जर्नीमध्ये सगळेजण रिंगाट गाण्यावर फुल एन्जॉय करत आहेत. आपण बघतोय छोटे मोठे सगळेच एन्जॉय करायला उठलेले आहेत. आता सोलापूर अगदी जवळ आलेलं आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी दाल खिचडी खाण्यासाठी आम्ही इथे एक ब्रेक घेतलेला आहे. गरमागरम दाल खिचडी स्पेशल. आपली वनडे ट्रिप अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. रात्रीचं नाश्ता जेवण झालेलं आहे आणि आता वनडे ट्रिप आपली संपत आली आहे. थोड्याच वेळात आपण सोलापुरात पोहोचतोय.
हा व्हिडिओ आपण इथे थांबूया. फक्त 941 रुपयात प्रत्येक रविवारी श्रावण स्पेशल वन डे ट्रिप. सोलापुरातील प्रसिद्ध चडचणकर ट्रॅव्हल्सचे आयोजन. रामलिंग, कपिलधारा, कुंथलगिरी आणि वडगावचे सिद्धेश्वर मंदिर. 941 रुपयात लक्झरी बसचा आरामदायी प्रवास. सकाळी आणि सायंकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, पाणी बॉटल, गाईड आणि भरपूर सारी धमाल. बुकिंगसाठी आत्ताच कॉल करा 73 85 333 999. कर्पूर गौरम